वेलकम अँड वेलकम बॅक. मी श्वेता मेहेंदळे, राहुल मेहेंदळे आणि आर्य मेहेंदळे आणि ऋग्वेद पटवर्धन असे आम्ही चौघजण निघालोय. वाजलेत 11:32 आणि आम्ही चाललोय मालगुंडला. मालगुंडला जाणार, जे राहुलचं कुलदेवतेचं मंदिर आहे. तिथे देवीचं मंदिर आहे, ओंकारेश्वर आणि यमाई देवी. यमाई नाही, मुसळा देवीचं देऊळ आहे. काही वर्षांपूर्वी आम्हाला कळलं की मेहेंदळ्यांची मुसळा देवी ही कुलदेवता आहे, यमाई देवी नाही. आणि मालगुंडात त्यांनी देऊळ बांधलंय, सो आम्हाला ते बघायला जायचंय. गेल्या वर्षी आम्ही गेलो होतो पण देऊळ बंद होतं तेव्हा. अरे आठवतंय तुला मालगुंडला? आम्ही यमाईला पण जातो. यमाई देवी औंधला आहे. औंध म्हणजे कुठलं? सातारा जवळचं औंध. आणि श्वेता आणि मी जेव्हा जीर्णोद्धार झाला होता त्यावेळेला आलो होतो आम्ही मालगुंडला. त्यानंतर फारसं येणं झालं नाही. जेवणार छान उकडीचे मोदक वगैरे सांगितले. आम्ही आमचा मित्र आहे, त्याचं हॉटेल आहे तिकडे, त्याचं स्वाद नावाचं हॉटेल आहे. आणि तुला माहितीये का, मागे एकदा मी इन्स्टावर टाकलं होतं की अशा काही स्पेशल जागा असतील फिरायला जायच्या किंवा खायला जायच्या तर मला सांगा. तर बऱ्याच जणांनी स्वादचं नाव घेतलं होतं तेव्हा, किंवा स्वादबद्दल मला रेकमेंड केलं होतं. आज आम्ही तिकडे जेवायला जाणार आहोत. कालच राहुलने फोनही केलाय त्याला आणि मोदक आमच्यासाठी ठेवायला सांगितले. मोदक तर खावे लागतात बाय डिफॉल्ट. आणि बाहेर कमाल गरम होतंय. बाहेर टेम्परेचर आहे 34 डिग्री. 11 वाजता 34 डिग्री. सातारा ते 39-40च्या खाली मी बोलतच नाही. बापरे, खूप उकाडा आहे रे. पण अरे ऋग्वेद, मला सांग, काल आमचा विषय झाला होता की आता आमच्यासाठी कसं की घाटी उतरून खाली येतो आणि रत्नागिरी वर आहे है ना. पण तुम्ही म्हणता खाली रत्नागिरीत गेली. खाली म्हणजे प्रत्येकाचं कसं होतं, आता आम्ही राहतो खाली, म्हणजे आमचं जवळपास डोंगर चढून खाली म्हणजे डोंगराच्या उताराला राहतो असं म्हटलंच तरी झालं. म्हणजे प्रत्येकाचं मी सांगतो, म्हणजे मला वाटतं ते सांगतो की थोडंफार वरती चढून गेल्यानंतर परत खाली उतरायला लागतं. तो आपल्याला उतार वाटत नाही, पण थोडाफार खाली उतरून जायला, म्हणजे अर्थात इथे आता सरळ वाटतो आपल्याला रस्ता, पण आमच्या इथनं वरती जाऊन मग परत इकडे खाली जायला लागतं. आणि रत्नागिरी अर्थात ते सगळ्यांचं आत्ता बोलणं आलं की खाली जा म्हणजे खाली रत्नागिरीत जाऊन या. आधीपासून म्हणजे शब्द पडलेला आहे तो. काल मी राहुलला तेच म्हटलं की मला माहिती नाही की असं का म्हणतात सगळेजण की खाली जायचंय रत्नागिरीत, पण आज कळलं मलाही की का असं म्हटलं जातं. आता आपण खाली रत्नागिरीत आलोय. तसं हिमालयापेक्षा खालीच आहे ना रत्नागिरी, हो की नाही? हिमालयाच्या दृष्टीने खालीच आहे, म्हणून खाली रत्नागिरीत आलं. राहुलची सुरुवात झालेली आहे या ट्रिपची, आजच्या दिवसाची. डे 2 स्टार्ट्स विथ राहुल्स विनोद. आर्याची आवडती वांग भाजी आहे आज आणि आम्ही आलोय स्वाद तुला. आणि सगळ्यांना हसू आलंय वांग बटाटा म्हटल्यावरती. कारण कालच झालेलं आहे की वांग बटाटा आम्हाला आवडत नाही, त्याच्यावरनं काल राडी झालेली आहे. आणि आज आर्याला परत हे आहे मोदक, वांग बटाटा, कोशिंबीर, आमटी, मटकी. जर तुम्हाला ओके असेल तर मला चवी सांगा कशा आहेत त्या. राहुल, तू काय खाल्लंस? आमरस. मला खायचंय. मोदक कसा आहे? चांगला आहे बघ, तूप ठेवलं इथे. तूप काय झालं? जेवण खूपच मस्त, म्हणजे मी तर रेकमेंड करेन की तुम्ही जर या भागात आला या हॉटेलमध्ये येऊन नक्की जेवा आणि मोदक नक्की फक्त नंबर देऊ, फोन करून नंबर देऊन ठेवतो मी आम्हाला. म्हणजे तुम्ही फोन करा, कारण फुल असतं. आम्ही सांगितलं होतं म्हणून आम्हाला बुकिंग मिळालं. बाहेर वेटिंग आहे. वेटिंग बाहेरच असतो, पण ते आहे. माझ्या भावाला कळलं आला की काय किती वेटिंग सो फोन करून बुकिंग करून घ्या.
हा असा आणि जेवढा नंतरची गॅरंटी माझी नाही, आणि मी सुस्तावले कंप्लीट थकलं जेवण. आता आम्ही चाललोय ओंकारेश्वराच्या देवळात, कारण हा एक 10 मिनिटावर दर्शन घ्यायचंय, मग परत इकडे येणार, चावी देणार अमितकडे, मग अमितला भेटणार. कारण आता एवढी गर्दी आहे, तो म्हणाला मला आत्ता वेळच नाही तुमच्याशी बोलायला, तुम्ही या जाऊन मग आपण बोलू. आम्ही आता आलोय देवळात. हे आहे ओंकारेश्वराचं देऊळ आणि हे इथे आहे मुसळा देवीचं देऊळ. तुम्हाला आठवत असेल तर गेल्या वर्षी सुद्धा आम्ही आलो होतो इथे देवळात, त्यावेळेला राहुल नव्हता, त्यामुळे आज पुन्हा एकदा देवळात आलोय. काय आहे रे? आहेत एवढी खोल आहे ना विहीर. आता आम्ही मुसळा देवीच्या देवळात आलो. वारा येतोय पण इतकं गरम होतंय. चला बऱ्याच वर्षाने आलो. कारण जीर्णोद्धाराला आलो होतो, त्याच्यानंतर आपण आलो होतो तेव्हा आर्य अगदी लहान होती. इथनं पण एक रस्ता आहे, आम्ही इथूनच आलो होतो गेल्या वेळेला, गाडीने, आज रस्त्याने आम्ही इथून आलो होतो, आज आम्ही इकडून आलो. तो इकडे जाऊया मग जाताना. आता चला दादा, पहले एसी लगाओ दादा, दादा सुनते नहीं है हमारा. चला आधी आता अमितकडे तर जाऊन येऊ. बरं मी ओळख तर करून देते. अमित मेहंदळे. राहुल तू बोलणार आहेस का अमित बद्दल? नाही, राहुलच बोलले. आम्ही बघतो, मी खूप बोलत आहे. स्वादचा तो मालक आहे आणि तो आम्ही 2007 साली जेव्हा ओंकारेश्वराचा जीर्णोद्धार करायला आम्ही इथपर्यंत आलो होतो, तेव्हा त्याची ओळख झाली पहिल्यांदा. आणि एक स्वाद नावाचं सुंदर रेस्टॉरंट सुरू केलं आहे आणि घरगुती जेवण तो देतो आणि अप्रतिम जेवण देतो. तुम्हाला यायचं असेल तर याला फोन करून या. आम्ही खरंच सांगू की तुम्ही जर गणपतीपुळे मालगुण या भागात आला तर स्वादमध्ये जेवायला नक्की या. आणि तुझा नंबर देते मी, नंबरवर फोन करा आणि बुकिंग प्री ऑर्डर. हा प्री ऑर्डर. आणि मोदक हवे असतील तरी पण सांगायचं. आणि मोदक मस्ट ट्राय आहेत, खूप सुंदर मोदक होते, खूप सुंदर. थँक्यू. सो आम्ही निघालो तिथून. आता काय, आता घरी. गणपतीपुळ्याहून घरी येईपर्यंत आमच्याकडे बघा कोण आलेला आहे. कोण आहेस तू? तुझं नाव काय आहे मुली? अरे बापरे, दात कुठे गेले? कोणी खाल्ले तुझे दात? आंटी मेघना काकू बघ कसं केर काढते. मग तू तिला मदत नाही करणार? ओ मग तिच्याकडचं घे झाडू. तिला सांग मी करते म्हणाव, दे मला. बघ दुसरा झाडू आलेला आहे. आता काढाय, तू म्हणालीस दुसरा झाडू नाहीये. बघ छोटा झाडू आहे तुझ्या साईडचा. बघू बरं कशी काढतेस तू केर. झेपतोय का? पायाने ढकलते पानं. झाला? आता तुझी सिरियल पण आहे. लागते ना माझी सिरियल, तू बघत नाहीस? मोहिनी नावाची सिरियल आहे माझी, ती कलर्स मराठीवर बघा. हे असं आहे, मी सांगितलं होतं की नाही, मोहिनी नावाची माझी सिरियल चालू आहे कलर्स मराठीवर. तुम्ही बघताय ना सगळे? अजूनही बघत नाहीये. बघायला हवी ना माझी सिरियल. कुठच्या चॅनलवर लागते? कलर्स मराठीवर लागते माझी सिरियल.
आणि संध्याकाळी 7:30 वाजता लागते. पण तू तिथे जाऊस ना. हो. मग तू आता का नाही गेली? मी आत्ता का नाही गेले कारण मी माझं पुढचं एपिसोड जे आहेत ना त्याचं शूटिंग करून आले ऑलरेडी. कारण मला तुला भेटायचं होतं ना. काय करायचं इनोसन्स. हा. ती म्हणते की जर मी त्या सिरियल मध्ये आहे तर मग मी आता इथे कशी आहे. आता ह्याचं उत्तर काय देऊ हिला, कसं छान. सांगू. छान. काय छान. मग आता राहुल काका आहे तो पण आहे ना सिरियल मध्ये, मग तो पण इकडे आहे. पण कुठे त्याची सिरियल चालू आहे सन मराठीवरती, अजून हुकमाची राणी. हा अजून तीच आहे सिरियल. व्हिडिओ कसा कुठे करता? शूटिंग आमचं शूटिंग असतं मुंबईत. मुंबई. मेका जायची सिरियल बघायला. कुठली सिरियल आहे माझी? मोहिनी. मोहिनी. आमचे दात पडलेत ना त्यामुळे आमचं थोडस शब्द जात आहेत मधले मधले. आणि दुपारी 4:30 वाजता आम्ही दोघे असे टाइमपास करत बसलो इकडे. हा. आणि उजू आत्या पण आली आपले ब्लॉग. ब्लॉग युट्यूबवर आपण टाकतो ना व्हिडिओ. तुझ्या गाण्याचा व्हिडिओ पण सगळ्यांनी बघितला आणि सगळे म्हणाले की किती गोड मुलगी आणि किती छान गाते. तू नाही बघितलास? बघा असं आहे. ऋणू जुणू. तुला बघायचंय? बरं मी दाखवते आता हिला. मी हिचाच व्हिडिओ दाखवते जो आपण बघितलाय ऑलरेडी. मग माझी सिरियल बापरे. चला चला माझा ऑडियन्स मला म्हणतोय की सिरियल दाखवतो. मी आता आधी तिला सिरियल दाखवते. बाय. आता थोड्या वेळाने भेटूया. सांग थोड्या वेळाने भेटूया. कुठल्या पक्षाचा आवाज आहे ते नाही कळत आहे. हा सगळे आंबे खाऊन टाकतात ते. तेच ना. आपल्या इथे मागे चिकूचं झाड आहे ते सुद्धा वानरं येऊन खाऊन जातात. चिकू काहीच मिळत नाही. हो रस्ता वाढवतात. हा अरे ह्याच्यावर नाही दिसायचं. हो दिसलं तर दिसलं. म्हणजे आम्ही इमॅजिन काय करत होते की मुंबईत खूप गरम होत आहे तर इथे पण तसंच असेल, पण नाही. म्हणजे थोडं गरम होतं आहे ऑब्व्हियसली, मे महिना आहे, पण इतकी झाडं आहेत ना, झाडांचा गारवा असतोच असतो. आणि आज दिवसभर जरा असं पावसाळी वातावरण आहे. मला मगाशी वाटलं होतं पाऊस पडेल. मजा येते ना पण असं गावातनं चालत जायला. आनंदाची गोष्ट ही असते की आपण असं रस्त्यावरून चालतोय, फार रहदारी नाही आहे, गाड्या येत आहेत पण मॅनेजेबल आहे आणि पोल्युशन नाही आहे. मग आता ही गाडी गेल्यानंतर कोणीच नाही. लांब लांबपर्यंतचे पक्ष्यांचे आवाज ऐकू येतात. तिठा आलाय. हो ना. काय काढत असतील? चिरे चिरे. हां ते बघ इथे काढलं आहे सगळं. कसं लाईट आलं आहे ना आत्ता, गोल्डन आवर. अचानक लाईट बदललाय. तरी तू पावसाळ्यात बघितलं नाही आहेस. मी खूप कमी वेळा आले. कोकण पावसाळ्यात जे सुंदर दिसतं ना. लांजा हरसेरी इकडे लांजाला पण जाऊ शकता. हो तुम्ही असेच गेला होता ना? हो बाईकवरून. बाईकवरनं याच रस्त्याने गेलो. हे झाड बघ काय दिसतंय. तुझ्या पण किती वाजता निघायचं? सकाळी जेवढं लवकर होईल तेवढं. त्या अनया, मेघना काकू, ऋग्वेद, तू, मी, आरी. आता आम्ही घरी जातो. काळोख व्हायला लागलाय.